मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा आपल्या दिल्लीच्या देशापासून आवाज गेला पाहिजे आणि तो महाराष्ट्राच्या विधानसभेत काशीनाथ दाते सरांच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। स्पीकरचा आवाज थोडा व्यवस्थित करा अजिंक्य। मागच्या स्टेजवरचे कृपया सर्व बसून घ्या। बंधू भगिनींनो, या महायुतीचे उमेदवार ज्यांनी 40 वर्ष आपल्या आयुष्यामध्ये निष्कलंक राजकारण केलं असे काशीनाथ महादू दाते सर यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि या घड्याळाची उमेदवारी पारनेर तालुक्याच्या परिवर्तनाची उमेदवारी ठरणार आहे। मित्रांनो, पारनेर तालुक्याच्या परिवर्तनाची येत्या 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद काशीनाथ दाते सरांना आपल्याला द्यायचा आहे आणि तो आशीर्वाद देत असताना 23 तारखेला या महाराष्ट्रामध्ये जेव्हा परिवर्तन होत असेल 23 तारखेला महायुतीची भारतीय जनता पार्टीची शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ही 100% येणारी काय पदार्थ पांढरी रेषा मित्रांनो। आणि ती सत्ता येत असताना आपल्या पारनेरचा उमेदवार आपल्या पारनेरची व्यथा मांडण्यासाठी त्या विधान भवनात असणं खूप गरजेचं आहे। मी ज्यावेळेस दाते सरांचा फॉर्म भरायला आपण पारनेरला गेलो, त्या पारनेरला जात असताना त्या फॉर्म भरताना त्या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये देखील मी याच पद्धतीने बोललो होतो की एवढं काम करतोय या 23 तारखेला या पारनेरमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, या ठिकाणी रात्रीसर तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 16 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंत माणूस या ठिकाणी बसलाय आणि त्याच्या चेहऱ्यावर फक्त एकच विचार आहे की दाते सरांच्या माध्यमातून या पारनेर तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि त्या विकासाचे साक्षीदार आपण झालो पाहिजे। यामुळे या ठिकाणी परिवर्तनाची गर्दी उपस्थित आहे आणि मित्रांनो, तळागाळात जाऊन आपण आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसल्यात, या ठिकाणी सुषमाताई बसल्यात। सुषमाताईंची टीम सकाळी 7 वाजता पारनेर तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये जाते, प्रत्येक गावामध्ये सांगते महायुतीने आणि शासनाने काय या लाडक्या बहिणींसाठी काम केलंय ते काम पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं मित्रांनो या लाडक्या बहिणींनी केलंय आणि याच लाडक्या बहिणी या पारनेर तालुक्यामध्ये त्यांच्या भावाच्या पाठीशी उभं राहून परिवर्तन करणार आहे। परिवर्तन या सुपा गावाबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी कोरडेदादा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सुपा भूमी आहे आणि या सुपा भूमीचं वसणं आणि इतिहासामध्ये कोणाच्या नावाने जर उल्लेख झाला असेल तर या सुपा गावाचे सुपुत्र सरदार श्रीमंत शाहूसिंग राजे पवार यांच्या नावाचा उल्लेख इतिहासामध्ये होतो आणि त्यांच्या नावाने सुपा गाव बसलेलं आहे। खऱ्या अर्थानं विकास करत असतानाच्या रस्त्यावर आपण बसतोय, याच रस्त्याच्या ठिकाणी 2-3 फूट पाणी यायचं ही गल्ली साक्षीदार आहे त्याला। गेल्या 20 वर्षात अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी होऊन गेले पण त्यांना या गल्लीची या गावाची व्यथा कधी समजली नाही। काशीनाथ दाते सर एकदा दसऱ्या विधीनिमित्त पावसाळ्यात या ठिकाणी आले, त्यांनी विचारलं सागर ही काय अवस्था आहे? सर म्हणलं काय करणार, प्रत्येक वेळेस सागर मैड हा हिंदुत्वाचं विरोधाचं काम करतो म्हणून त्याची गल्ली टाळली जाते। पण दाते सरांनी त्यावेळेस शब्द दिला, या ठिकाणी संतोष गायकवाड उपस्थित आहे, त्यांच्या आजीचा दावा होता, त्या दिवशी दाते सरांनी शब्द दिला या गल्लीची दुरुस्ती करणे ही माझी जबाबदारी आहे आणि एका वर्षात पारनेर तालुक्याचा सगळ्यात भारी आणि विजन असणारा मॉडेल रोड बनवण्याचं काम दाते सरांनी केलं। जर विकासाचं विजन कोणाच्या दृष्टीमध्ये असेल तर ते एकमेव फक्त काशीनाथ महादू दाते सरच आहेत। या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असताना जे आमदारकीच्या रेसमध्ये होते खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक कोरडेदादा या ठिकाणी उपस्थित आहे। कोरडेदादांसाठी हात वर करून टाळ्या वाजवा। सगळ्यात मोठं जर योगदान कोणाचं असेल या निवडणुकीत तर या ठिकाणी कोरडेदादा आहेत।
भारतीय जनता पार्टीला जर मतदारसंघ सुटला असता तर कोरडेला त्याचे दावेदार होते. राहुल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी गणेश साठे उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीला तिकीट नसताना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हे घड्याळाला जागा सुटल्यानंतर सगळ्यात पहिले ग्राउंडला उतरण्याचं काम या कोरडे दादांनी केलं. यांच्यासाठी टाळ्या वाजवा यांच्यासाठी. कारण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आम्ही प्रत्येक घरात जातोय. प्रत्येक 224 विधानसभा मतदारसंघाच्या ग्रुपला जाते सर. प्रत्येक घराचा फोटो तुम्हाला येतो, प्रत्येक घराची अपडेट येते. आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता इमानदार आणि खऱ्या अर्थानं कष्ट आणि श्रम घेणार आहे. कारण दाते सर उभे नाहीयेत, दाते सरांच्या रूपात महायुतीचा उमेदवार उभा आहे, त्यांना विजय करायचंय. या ठिकाणी वेळोवेळी दाते सरांवर टीका होत असते, आमच्यावर टीका होत असते, पण मला त्यांना या सभेच्या माध्यमातून उत्तर द्यायचंय की आसमान में थूकने वालों को क्या पता, आसमान में थूकने वालों को क्या पता कि पलट कर थूक उसी के मुंह पर गिरती है. त्याला जवाब 23 तारखेला भेटणार म्हणजे भेटणार. मला कोणावर टीका करायची नाही, कोणत्या लोकप्रतिनिधीने काय केलं याचं काही घेणं देणं नाही. पण भारतीय जनता पार्टी आणि महाविकास युतीने जे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी विडा उचललेला आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरिबाच्या घरात या ठिकाणी एक ना एक योजनेच्या रूपातून भारतीय जनता पार्टी महायुतीच्या शासनात प्रत्येक स्कीम, प्रत्येक विजन आणि प्रत्येक योजना पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलंय. मित्रांनो, त्याची उतराई म्हणून येत्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ, हे घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला काशीनाथ दाते सरांना नाही तर आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विजय करायचंय. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मित्रांनो, या ठिकाणी अनेक व्यक्ती आहेत, त्यांना बोलायचं आहे. मी जाता जाता एकच सांगतो, पार्लरमध्ये फार मरण्याच्या दिवशी मी सांगितलं की लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की. दाते सरांच्या आणि कोरडे दादांना काहीतरी 2-3 खिलार पोरं तिथे जाऊन काहीतरी म्हणले, लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, लेकिन मैं जब बिक रहा हूं मित्रांनो दुगनी रफ्तार से निकल रहा हूं. काशीनाथ दाते सर आणि याचा शिक्का मोर्तब 23 तारखेला होणार आणि 23 तारखेची विजयी सभा 24 तारखेला याच शिवतीर्थावर होणार आहे मित्रांनो. आणि ती विजयी सभा होत असताना आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहू. आता विजयी सभेचं निरोप या प्रचार सभेच्या निमित्तानं देत आहे. त्याचं कारण मला विश्वास आहे माझ्या कामावर, मला विश्वास आहे माझ्या नेत्यावर, मला विश्वास आहे काशीनाथ दाते सरांवर, मला विश्वास आहे राहुल पाटलावर, मला विश्वास आहे कोरडे दादांवर. यांनी केलेल्या कामाचं पोचपावती 20 तारखेला आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी या सभेला आपण प्रचंड बहुसंख्येने उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या सर्वांच्या वतीने उपस्थितांचे सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी पत्रकार बांधव आलेले पत्रकारांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी एक घोषणा माझ्या संघ द्यायची, काशीनाथ दाते सर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ते मुंबईत आवाज पोहोचायचा आहे. काशीनाथ दाते सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद.